हॅलो, मी दगडे DA, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर टर्नर, भाई उद्धवराव पाटील ITI धाराशिव. मागच्या पाठात आपण ग्राइंडिंग व्हील, ॲब्रेसिव्ह व बॉन्ड, ग्रेड, ग्रेन व स्ट्रक्चरची माहिती घेतली. ह्या पाठात आपण ग्राइंडिंग व्हील, ड्रेसिंग, ट्रुईंग व बॅलन्सिंगची माहिती घेणार आहोत. ड्रेसिंग, ग्लेझिंग व लोडिंग झालेल्या व्हीलवरील अकार्यक्षम ॲब्रेसिव्ह काढून त्याची कटिंग करण्याची कार्यक्षमता पूर्ववत करण्यासाठी ड्रेसिंग करतात. ड्रेसिंग करण्यासाठी जे कटिंग टूल वापरतात त्याला व्हील ड्रेसर म्हणतात. ड्रेसिंग केल्यामुळे ड्रिलच्या फेसवर अडकलेले धातूचे कण म्हणजेच लोडिंग निघून जातात. त्याचप्रमाणे बोथट झालेले ॲब्रेसिव्ह निघून जातात व त्याखालील नवीन धारदार ॲब्रेसिव्ह फेसवर येतात, ज्यामुळे व्हीलची कार्यक्षमता पूर्ववत बनते. ट्रुईंग, ट्रुईंगमध्ये ग्राइंडिंग व्हील त्याच्या ॲक्सेसशी समकेंद्रात कॉन्सेंट्रिक फिरावे यासाठी व्हीलचा आकार योग्य बनविण्याची प्रक्रिया शेपिंग ऑफ व्हील म्हणजेच ट्रुईंग होय. नवीन ग्राइंडिंग व्हील मशीनच्या स्पिंडलवर बसविल्यानंतर त्याचा उपयोग करण्यापूर्वी ते ट्रुईंग केलेच पाहिजे. मशीन स्पिंडलचा व्यास व ग्राइंडिंग व्हीलच्या बोरचा व्यास यामध्ये असलेल्या क्लिअरन्समुळे नवीन व्हीलचा फेस कटिंग सरफेस थोडा आऊट फिरतो. हा दोष काढण्यासाठी ट्रुईंग करतात. ट्रुईंग करताही व्हील ड्रेसर वापरतात. वापरात असलेले ग्राइंडिंग व्हीलही ग्राइंडिंग करताना असमान लोडिंगमुळेही व्हील आऊट फिरू शकते. ड्रेसिंग व ट्रुईंग या दोन्ही क्रिया एकाच वेळेस करतात. आता आपण ग्राइंडिंग व्हील बॅलन्सिंग कसे करतात ते पाहूयात. बॅलन्सिंग करण्यापूर्वी साऊंड टेस्ट घेतात. व्हीलवर जिथे स्पष्ट आवाज येतो ती बाजू हलकी व जिथे बद्ध आवाज येतो ती बाजू जड असे समजावे. बॅलन्सिंग करताना व्हील फ्लॅंजेसमध्ये बसवावे. नंतर स्पिंडल टेपरच्या बाजूने व्हीलमध्ये अडकवावे. जड बाजू गुरुत्वाकर्षणाने आपोआप खाली जाते. या खाली गेलेल्या भागावर बॅलन्सिंग करण्याआधी खून करून घ्यावी. त्यानंतर समान वजन विभागणीकरिता ह्या जड भागाच्या विरुद्ध 2-3 वेट्स लावावे. नंतर ही वेट्स ॲडजस्ट करावी. बॅलन्सिंग स्टेट घ्यावी. जर जड भाग खाली गेला तर परत वेट ॲडजस्ट करावे. असे बॅलन्सिंग व्यवस्थित होईपर्यंत करावे. बॅलन्सिंग केलेले किंवा झालेले व्हील हाताने फिरवले तर आधी खून केलेला जड भाग खाली न जाता वरच राहतो. त्यामुळे व्हीलचे वजन योग्य प्रमाणात विभागले आहे हे कळून येते. ह्या आकृतीत आपल्याला बॅलन्सिंग कसे करतात हे पाहिलेले आहे. आशा आहे आपल्याला आजचा टॉपिक समजलेला असेल. काही शंका असल्यास विचारावे. थँक्यू.